वाचनप्रेमी मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. वाचू आनंदे 2026 या अभियानांतर्गत माझं नुकतंच पुस्तक क्रमांक 8 आत्ता वाचून झालं. या पुस्तकाचं नाव सूर्याची सावली. याचे लेखक नितीन अरुण थोरात. रायटर पब्लिकेशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. याची किंमत 300 रुपये असून साधारण 192 पानांचं हे पुस्तक म्हणजे एक कादंबरी आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्य शासनाचा पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुणे विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. एकंदरीत बाप लेकाच्या भावनिक नात्यावर गुंफलेलं हे पुस्तक आहे. लेखकाने सुरुवातीला या कादंबरीला सूर्याची सावली ही नाव का दिलंय हे थोडक्यात मांडलंय. त्यांच्या वडिलांचं नाव अरुण, अरुण म्हणजे सूर्य, आईचं नाव छाया, छाया म्हणजे सावली. सूर्याची सावली असं समर्पक नाव लेखकाने या पुस्तकाला दिलंय. सुरुवातीलाच लेखक असं म्हणतो, तुमचा कुणीतरी सूर्य असतो, कुणी सावली असते, तुम्हीही कुणाची तरी सूर्य असतात, तसंच सावली पण असतात. सूर्याचं आणि सावलीचं नातं हे जसं अजरामर, तसंच बापलेकाचं नातं ही भावनेनं बांधलेलं असतं. सूर्याच्या सावलीमध्ये अशाच भावनेच्या धाग्यानं गुंफलेलं हे कथानक. कारण पुरुष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातली आई देखील जन्म घेते. या कादंबरीचे पात्र त्याच्यात साजपा, त्यांची पत्नी दिनी आणि त्यांचा मुलगा सोभान यांच्या भोवती हे कथानक फिरतं. घरापासून लांब जात, कामाच्या निमित्ताने शोध घेत, वेगवेगळ्या वाटांवर फिरत यांचा प्रवास इथे मांडलाय. असंच फिरता फिरता एक डोंगर हे तिघजण उतरतात. तो डोंगर इतरांच्या नजरेने शापित मानलेला असतो. भूताची टेकडी त्याला असं म्हटलं जातं. त्या कठीण डोंगराला पार करत जे तेव्हा खाली उतरतात तेव्हा त्या खाली असलेल्या गावात एक मंदिर असतं काळूबाईचं. त्या मंदिराकडे हे जातात, निवारा म्हणून त्या मंदिरात राहतात. लोकांचे मात्र काही समज निर्माण होतात. एक प्रकारची अंधश्रद्धेला सुद्धा बऱ्यापैकी स्पर्श या कादंबरीने केलाय. आणि मग लोक त्यांनाच देवऋषी मानतात. म्हणजे साजबाला मुलाचं शिक्षण करायचं आहे, मुलगा आजारी आहे, त्याला दवाखान्यात न्यायचं आहे, त्यासाठी पैसे लागतील, हा विचार करून फक्त लोकांकडून मिळालेल्या त्या छोट्याशा रकमेतून आपलं काम भागेल हा विचार करून मग पुढचा प्रवास सगळा सुरू होतो. आयुर्वेदाचं ज्ञान या साजबाला आहे. त्या आधारे तो लोकांचे उपचार करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो आणि मग पुढे जसा त्यांचा प्रवास उलगडत जातो तसतसं कादंबरी वाचताना एक वेगळे अनुभव या पुस्तकातून आपल्याला मिळतात. कादंबरीचा जो शेवट आहे किंवा या पुस्तकाचा जो शेवट आहे तो खूप वेगळा आहे. तो पण आपल्याला एक वेगळं काहीतरी शिकवण देईल. एकंदरीत साजबा आणि दिनी यांचा प्रवास, त्यांच्या लाडक्या लेकरासाठी चाललेली सगळी तळमळ, आयुष्याची धडपड ही सगळी या पुस्तकातून आपल्याला जाणवते. अंधश्रद्धेवर पण बऱ्यापैकी भाष्य हे पुस्तक करतं. तर आवर्जून सगळ्यांनी वाचावं असं हे पुस्तक सूर्याची सावली, लेखक नितीन अरुण थोरात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या पुस्तकांच्या परिचयासाठी. तोपर्यंत वाचत राहा, लिहित राहा, बोलत राहा. धन्यवाद.